विधान परिषदेची जी निवडणूक होती स्थानिक स्वराज्य संस्थांची, ही पहिल्यांदाच यावेळेला बिनविरोध झालेला आपण पाहतो. आता जे उमेदवार समोर होते काय, त्याच्यामध्ये मला वाटत नाही की बा त्यासाठी काही तटकरीने प्रयत्न केला असेल. काय, कारण बाळमानेंची मागची सगळी हिस्ट्री जर बघितली आपण, तर त्यांना अशा पद्धतीचं सेटिंग करायची सवय आहे. पण त्याच्यावर जे भाष्य काही नेते जे करतायत, काय, ते भाष्य करताना इथल्या माजी खासदारांनी पण त्यांचं मत या ठिकाणी व्यक्त केलं आहे. पण माजी खासदारांनी बाळमातेबद्दलचं हे मत व्यक्त करताना, माजी खासदार म्हणजे नक्की कोण? माजी खासदार म्हणजे आता विनायक राऊत जे आहेत काय शिवसेनेचे, त्यांनी जे स्टेटमेंट केलेलं आहे काय, की ह्याच्यामध्ये पैशाचा वापर झालाय, पैशाचं त्याच्यामध्ये फार मोठी उलाढाल झाली आहे. काय, पण नगरपालिकेच्या परवा झालेल्या निवडणुकीचा इतिहास पाहताना विनायक राऊतांना हा बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. त्यांनी पहिलं नगरपालिकेच्या निवडणुकीत काय केलं त्याचं पहिलं आत्मपरीक्षण करावं. काय, ज्यावेळेला एक बोट आपण समोरच्या माणसाकडे दाखवतो त्याला 4 बोट ही आपल्याकडे येत असतात. काय, ह्याचं भान त्यांनी ठेवलं पाहिजे. आणि मग आज एका वृत्तपत्रामध्ये मी असं वाचलं की त्यांनी त्या एका स्टेटमेंटमध्ये म्हटले की मला हे 15 दिवसापूर्वीच माहिती होतं. मग 15 दिवसापूर्वी जर माहिती होतं, तर मग दुसरा डमी फॉर्म का नाही भरला तुम्ही? जर हे सेटिंग करायचंच नव्हतं, तर मग डमी का नाही भरला? आता ज्या अर्थी ते म्हणतात 15 दिवसापूर्वीच मला माहिती होतं काय, की हे अशा पद्धतीनं हे होणार आहे आणि म्हणून त्यांनी डमी फॉर्म भरला नाही. पण पक्षाचे नेते तुम्ही होता. नेते असल्याचं तुम्हाला जर 15 दिवसापूर्वी ही गोष्ट जर माहिती होती, तर तुम्ही त्या ठिकाणी डमीची व्यवस्था केली पाहिजे होती. ज्या अर्थी तुम्ही तिकडे डमीकडे दुर्लक्ष केलं, त्यामुळं कदाचित त्या ह्याच्यामध्ये आपणही सामील आहात. असाचा अर्थ जर कुणी सामान्य माणसानं काढला तर काही चुकीचा नाही ना. भाई, आपला हा अतिशय खळबळजनक आरोप म्हणायला लागेल, कारण की हे जे आता एकमेकांवर आरोप करतायत, हा मग दिखावा आहे की काय? काय म्हणायचं नक्की? कसं आहे की ज्या वेळेला माणूस अनेक खुलासे करतो, त्यावेळेला त्याला कुठेतरी गिल्टी वाटत असतं की आपण कुठेतरी चूक केलेली आहे. त्याच वेळेला माणूस ती लपवण्यासाठी निरनिराळ्या प्रकारचे खुलासे करत असतो. काय, बाकीचे कोण नेते करत नाहीत ते. संजय राऊत साहेबांनी केलंय, त्याला तो नैतिक अधिकार आहे. आणि ते कुठेही कुठच्या व्यवहारामध्ये गुंतलेले नाही. काय, त्यांनी आई ती आपली भूमिका स्पष्टपणे आणि बेधडकपणे त्या महाराष्ट्रामध्ये आणि देशासमोर मांडली. काय, पण जे आज ते त्याच्याबद्दलचा खुलासा करतायत, काय, त्यांचा पूर्व इतिहास सगळा जर पाहिला, काय, आणि आता झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीचा जर आपण बघितलं, तर त्या ठिकाणी शेवटपर्यंत आम्ही जी आघाडी करत होतो, ती आघाडी कुणामुळे मोडल्या गेली? काय झालं त्याच्यामध्ये? त्याचं आत्मपरीक्षण करावं आणि मग दुसऱ्यावर चिखल उडवावा. तर या सर्व पार्श्वभूमीवर तुम्ही जो आता आरोप केलेला आहे, की नगरपालिका निवडणुकीमध्ये केवळ विनायक राऊतांमुळे आघाडीमध्ये बिघाडी झाली आपल्या उमेदवारीबद्दल. म्हणजे याची किनार जी होती भास्कर जाधव आणि विनायक राऊतांमधला जो दुरावा काही होता, जो त्यावेळी उमेदवारी देण्यावरून त्यांच्यामध्ये जे नाट्य रंगलं होतं, त्याचा काहीसा फटका आपल्याला बसलाय असं वाटतं का आपल्याला? याला विनायक राऊत जबाबदार आहेत. काय म्हणायचं नक्की आपल्याला? नाही, निश्चितपणे. कसं आहे, की लोकसभेच्या वेळेला आघाडी होती. आम्ही रात्रंदिवस विनायक राऊतांचा आघाडीचा धर्म पाळून आम्ही त्या ठिकाणी काम केलं आमच्या कार्यकर्त्यांनी. काय, त्यामुळं चिपळूणमध्ये मताधिक्य मिळालं. बाकी ठिकाणी त्यांना का मिळालं नाही त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. पण चिपळूण तालुक्यामध्ये जर विचार केला आपण, तर चिपळूण तालुक्यामध्ये मताधिक्य आहे. परंतु इतर तालुक्यामध्ये त्यांना मताधिक्य मिळू शकलं नाही. काय, त्याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं. परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये हेच आघाडी तत्व पाळलं जावं, काय, अशा पद्धतीची माझी स्वतःची धारणा होती. आणि म्हणून त्यांच्याबरोबर बैठका करण्याचा मी प्रयत्न केला. बैठका झाल्या आणि बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं, की आम्हाला नगराध्यक्षाचं हे पाहिजे, उमेदवारी पाहिजे. मी त्यांना असं म्हटलं, की ते म्हणले, "एवढ्या वर्षामध्ये आम्हाला नगराध्यक्ष कधी पद मिळालं नाही." काय, मी म्हटलं, "त्यावेळेला आपण समोरासमोर लढत होतो आणि समोरासमोर लढत असताना त्यावेळेला आपली आघाडी नव्हती आणि समोरासमोर लढत असताना ज्यांची मेजॉरिटी होत असेल त्याच पक्षाचा नगराध्यक्ष व्हायचा.
आता यावेळेला आपली आघाडी झाली. आघाडीमध्ये तुम्ही गावामधला कानोसा घ्या, लोकमत घ्या आणि लोकमत घेऊन तुम्ही या बाबतीतलं मतप्रदर्शन करा असं माझं म्हणणं आहे. परंतु त्यांनी ते केलं नाही. पण भास्कररावांनी त्या ठिकाणी ही आघाडी व्हावी म्हणून त्यांनी प्रयत्न केला आणि ती आघाडीमध्ये त्यांच्याबरोबर माझ्या बैठका झाल्या. बैठकीमध्ये त्यांनी जे पक्षाचे उमेदवार मागितले, ते सर्व उमेदवार आम्ही त्या ठिकाणी मान्य केले. काय आणि त्यांच्यामधला कोण नेतृत्व हा भाग नाही. भास्करराव चिपळूण शहरात राहतात. त्यामुळे शहराशी त्यांचा संबंध आहे. म्हणून आणि शिवसेनेचे जे नेते आहेत, म्हणून आम्ही त्यांच्याशी एक बैठक केली, ज्याला ह्यांच्याकडनं प्रतिसाद येईना. काय मग हा प्रतिसादामध्ये भास्कररावांनी जर पुढाकार घेतला होता, त्याप्रमाणे आघाडी जवळजवळ अंतिम टप्प्यामध्ये आली. त्या ठिकाणी ती आघाडी बिघडवण्याचं काम कोणी केलं? कुणी मग केलं? मग स्वतंत्र उमेदवार उभे करायची गरज काय होती? कुणी आणि केलं? हेच माझी खासदारांनी त्या ठिकाणी काम केलं आणि ही आघाडी होऊन दिली नाही. आणि म्हणून नगरपालिकेमध्ये त्यांना तिकीट 3,000-3,500 का 4,000च्या आसपास मतं पडली. त्याच्यामुळे ती मतं जी आघाडीला मिळायची होती, ती आघाडीची मतं बाजूला गेली. तीच परिस्थिती काँग्रेसची झाली. काँग्रेसची जर लियाकत शहाने जर अपक्ष फॉर्म भरला नसता, काय तरी अडचण निर्माण झाली नसती. काय परंतु त्यांनी अपक्ष फॉर्म भरल्यामुळे त्यांनी 1500-1600 मतं घेतली. त्याच्यामुळे तो पराभव पत्करावा लागला. पण तो पराभव हा एक मताचा हो किंवा अनेक मतांचा हो, शेवटी तो पराभव आहे. काय त्याच्यामुळं उमेशशी माझे संबंध पण चांगले आहेत. काय आणि ज्याला पक्षाने मला सांगितलं, की बाबा तुम्ही उमेदवारी लढली पाहिजे म्हणून मी त्या रिंगणामध्ये होतो. नाहीतर मी स्वतः काही लढायला इच्छुकच नव्हतो. काय त्यामुळे शहर विकासाच्या बाबतीमध्ये त्यांना कुठं अडचण असली तर मी जरूर त्यांना मदत करेन. आणि शेवटी आपल्याला शहराचा विकास करणं हा महत्त्वाचा भाग आहे. काय परंतु आघाडी तोडण्याचं काम प्रामुख्याने जे केलं ते विनायक राऊत. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.